चल ध्रुविका उठ, आता 9 वाजलेत. आता ध्रुविकाचा आजचा संडे दिवस कसा जातो आपण बघूया. उठा लवकर, आज आपल्याला गेम्स खेळायचा आहेत. खेळूया आपण. ध्रुविका उठले आता. माझी पण आंघोळ नाही झाली आहे. आता मी आंघोळीला जाते, मग ध्रुविका फ्रेश झाली आहे. ध्रुविका नाश्ता करतीये, डोसा खातीये, तिची फेवरेट डिश. आणि बाबू तिला खाऊन देत नाही, तो जातोय घ्यायला. त्याच्यासाठी पण मी इथे आणले त्याला खायला. आता मी त्याला पण भरवते. मला डोसा आवडतो आणि हे ना बाहेरचं पोरांना खायला काय चांगलं नसतो. त्याच्या दीदीला खाऊन देत नाही या. अरे बाबडी, तुला घेतलंय सोना. आणि हा, या दोघांचं खाऊन झालं की आम्ही आज गेम खेळणार आहोत. भेटू थोड्या वेळात. सोबत मला गेम खेळायचं होतं, पण मी एक काम करायला घेतलं. आता बोलली जाऊ दे, आपण तुझं ह्या बास्केटमध्ये दीदीचं सगळं स्टडीचं सामान वगैरे होता, तुझं तिथे फोडायचं. चांगलं होतं ना, अशी पसारा करते. तर या बास्केटमधलं तिला बोलली आज आपण एक सगळं पसारा काढू आणि तुझ्या बुकसाठी आपण कपाटात जागा करू. अरे इथे मी दिदूचा बुक्ससाठी हा एक कप्पा खाली केला. इथं फक्त दिदूचे बुक्स राहतील. नुसतंच एवढा पसार करते. हे स्केच पेन असे उलटे सुलटे टाकते. हे शॉर्पनर एवढे आहेत. किती वेळेला नीट ठेवलं असं हिचं सामान, तरी अशीच करते. आता तिला जे जे योग्य असेल ना वापरायचं तेच ठेवते आणि बाकी सगळं टाकून देते. माझ्यावर लय चिडते. ती बोलते मम्मी तू एक ना एक काढत बसते काय ना काय काम. आता मी किचनमधलं जरा आवरायला घेतलंय. मम्मा तुझं कधी होईल? हो दीदी थांब, आता झालं, एवढं आवडू दे. तू नुसतं काम कर, मस्त एक चल पहिला माझ्यासोबत खेळ, मग हे कर. थांब ना, एवढं किचन साफ झालं की मग खेळू आपण. नाही आताच चल. 2 मिनिटं थांब, आता एवढा घेतलंय आवरायला तर आवरू दे. कर. पण मम्मीची बेडरूम तर तू आवाज पण नसेल. हा आवडते, जरा थांब. पहिलं चल, म्हणजे चल पहिलं कर मम्मा प्लीज. कर ना, कर. प्लीज मम्मा. तू दुसरा डबा कुठे गेला माझा मोठा? हा माझा जुना कुकर, हा पार चेमलाय. आता मी त्याला मोडीवर देणार होती त्या दिवशी, चाललेली पण बाजारात घेऊन. हा मिक्सरचा भांडा, ह्याला तर काहीच नाही, हा पण फुकट गेलाय. तर दिदूचे पप्पा विकूनच देत नाही. ते ठेवून काय करायचंय, नुसतं बाहेरचं नाटक. जी भांडी खराब आहेत ती.
मला परत हे वरती टाकायला लागलं. हा हो थांब जरा. नुसतंच पसारा ठेवायचा. 2-4 भांडी मोडीवाल्याला दिली तर काहीतरी दुसरं घेता येईल. हे पण टोपा आहेत, हे तर निघतच नाही. हे पण द्यायचे होते मला. जेवण झालंय माझं. मध्ये तर एवढा पसारा आहे ना की दीदी ना काय काय काढतच असते. नुसती कागद काढेल टाकून देईल. रोजच्या रोज त्रास देते मला ही. या स्टापलर कशाला काढलेलास गा दीदी? हा स्टापलर का काढलेलास? कागद फाडलास परत का? त्रास देते दीदी तू? माझं नाही झालं. हा बा शेट उठला आता. बाबली माझी उठली. नाही मला माझं आवडू दे. तू तुझी बॅग नीट ठेव जा पहिला. नाही हे बघ लय वैताग देते ग दीदी तू. हा नेला नव्हतास ना, चांगला आहे ना, कशाला टाकलास त्यात? जा तुझी बॅग ठेव जा. कपाटात जागा केली तिथं ठेव. ये रे दीदू हे बघ किती सगळं काढून ठेवतेस. डॉल आता बेड मध्येच टाकते. नाही यूज करत. पावणे 1 वाजलाय आणि माझी अर्धी कामं झालेली आहेत आणि मला जायचंय चौकला अशासाठी जायचंय. वहिनींच्या मम्मींची आजी वारली तर त्या मम्मी इकडेच आहेत तर बसायला जाणार होत आम्ही. आणि परत त्या तिकडे गेल्यावर कल्याणला एवढ्या लांब जायला नाही जमणार बाबूला घेऊन, म्हणून आत्ताच चाललो आहे. तर 3 वाजेपर्यंत निघेल मी. तर माझी ऑलमोस्ट कामं झालेली आहेत अर्धी. तर फक्त झाडू आणि झाडू मारायचे. मग मम्मी माझ्यासोबत खेळेल, मामी जाऊ आणि मग नंतर जेवू. आता जेवून घे पहिला. नाही तू जेव, बाबूला चालते, मग मी पटपट आवरते. मग आपण जाऊ. जरा आपल्याला आज नाही गेम जमलं खेळायला तर आपण पुढच्या संडेला खेळू किंवा उद्या खेळू. तू स्कूलवरून आल्यावर
आज जरा एक काम काढायला घेतलं तर एक 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 निघालं. ओके. आणि तू असंच रोज अशीच कागद फाडत जा आणि हे करत जा का. त्रास दे मला निसती. मग माझं बच्चडा बघ कसं शांत झोपलाय. एक बघी आते 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 भूक लागली काय चॅनलला माझ्या. हे अजून कपडे वालत टाकायचे. बापरे देवा. दिदू येतेस तर हे फोल्ड करून ठेवायचं. मम्मा मला नाही येत आता. हा तर ती माझी आहे ना फेवरेट जागा. आता तिथेच राहू दे रोज. दीदी तुला मी जेवायला सांगितलं. पटापट जेवून घे. त्याला नको रडवू. हो राजा झालं थांब. तुला मी नेणारच नाही बघ. दीड वाजलाय. आता मी जेवते. 2:30-3 वाजता मला निघायचंय. परत घरी पण यायचं आहे. आता किती वाजतील काय माहिती. दोन वाजले तर आता मला निघायचंय 2:30 वाजता. मम्मी कधी जायचा. हो झाला आता जाऊ थांब. ठीक आहे. 3 वाजले आणि आता मी निघालोय जायला. चालले मी आता. तिकडून काकी वगैरे अगोदरच निघालेत. काकू मामी पण येत आहेत. तिथे गेल्यावर आता भेटते. चलो आम्ही आता बिल्डिंग खाली आहेत. कदाचित मला वरती व्हिडिओ घ्यायला नाही जमणार कारण की ते बसायला चालले ना जरा दुःखच येत ना तर बरोबर नाही वाटत व्हिडिओ घ्यायला. जमलं तर थोडी घेईल नाही तर नाही घेणार. मी पोचली. काकी वगैरे माझ्या अगोदर निघालेले आणि ते अजून आलेत नाही. मला वाटलं ते आले असतील. तर दिदू आणि मी बसले. ते आता येत आहेत खाली येत. हो का 5-6 आता येत आहेत या लिफ्टमधून आल्यात. त्यांचा वाट बघते मी. तुमच्या अगोदर आली मी. ही माझी मावशी. इथे पाणी ठेवलंय. त्याच्यानंतर हा पीठ टाकणार पाण्यामध्ये मी तूप टाकलंय. हा तूप मी घरीच बनवलेला आहे. ते माझी व्हिडिओ चालू आहे आणि सगळेजण बघतायत. खाला 7 वाजले तर आता मी आले घरी.
निघताना काय व्हिडिओ काढायला भेटली नाही, पाऊस पडत होता म्हणून. आता मी आवरते. हे दीदीला 4 डेअरी मिल्क, एक तिने आत्ता फोडली आहे आणि अजून एक डेअरी मिल्क होती पण आम्ही तिथेच खाल्ली एक मोठी. तर बघा तो कसा खेचतोय. साठी ॲपल आणि इकडे बनाना, पेरू आहे. पेरू आम्ही खाऊ. काय केला ते कॅडबरीचा रे परमेश्वरा? घाणेरडी आहे दीदी तू. इथं हात लावू नको जा बाहेर. तिथं पण कशाला बेडशीट हात लावू नको. सगळ्या मुंग्या आहे तिला. ती बघ कशी करून खाते.